तुला एवढा चांगला नवरा दिलाय देवानी, पण तू यूज नाही करत आहे का शिवानी? तू बघितलं नाही खरं ना? तू राईम केलाय. चटणी पण झाली. हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात? मी तर बरे आहे, तू कशी? बकवास. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग, डेली व्लॉग. आज काय असणार शिवानी? आज आहे पहिली तर packing शिवानीने day. आज रेस्ट डे आहे शिवानीचा. मी चाललोय जिमला, माझी मस्त तयार झाली आहे. माझी तर रेस्ट डेच नाही संपत आहे जिमचे. शिवानी. एक दिवस जाते, 10 दिवस रेस्ट घेते. पण आज मला खूप जास्त काम आहे म्हणून मी आज नाही जाऊ शकत जिमला. तुम्ही इकडे बघू शकता, एवढा पसारा पडला आहे. मला सगळी पॅकिंग करायची आहे. एका वर्ष आधी जे टॉप बोलले होते ते आता ट्राय आउट करत आहे की चांगले दिसणार का, कशावर जाणार, कसं स्टाईल करायचं. एका वर्ष आधी घेतलेले टॉप आता मला वाटतं घातला पण नाही येतोय. कधीच नाही घातलेला आहे. असं असतं गर्ल्सचं, असं असतं रे की घेतात आणि मग यूज नाही करत. एवढे महाग तुम्ही आउटफिट्स घेता, नवऱ्याचे बॉयफ्रेंडचे एवढे पैसे खर्च करता, स्वतःचे पैसे पण खर्च करता आणि तुम्ही घालत नाही. व्हॉट इज दिस बिहेवियर यार? काय हा बिहेवियर तुमचा? कपडे घ्या आणि कपडे घाला ना. नाहीतर कपडे घेऊच नका. उशीर नाही होते का? लवकर निघ जिमला. नाहीतर कपडे घेऊच नका. नॉट ओनली कपडे यार. सो गाईज, आज आमचा आहे पॅकिंग डे. आज फुल डे पॅकिंग आणि शूटिंग, जे पण आम्हाला म्हणजे 31st आधी करायचं आहे, उद्याच्या आधी करायचं आहे. बेसिकली ते करणार आहे. कालपर्यंत ऑफिस होतं, तर कालपर्यंत काही झालं नाही, बट आता आजपासून करायचं आहे. आज करायचं आहे आणि उद्या मग सुट्टी. काहीतरी मोठा प्लॅन येणार आहे गाईज, तर स्टे ट्यून. तुम्ही गेस करू शकता कमेंट्स मध्ये की आमचा प्लॅन काय आहे. गेस करा. खूप जबरदस्त प्लॅन आहे, तुम्हाला खूप जबरदस्त मजा येणार. भाई, लास्ट वर्कआउट ऑफ 2025 डन. आता भेटूया आपण डायरेक्ट जिम मध्ये 2026 मध्ये. ट्रिपला जर झालं फॉलो तर करूया फॉलो, बट सध्या जिम ते 21 डेज चॅलेंजमुळे बॉडीची जी हे आहे लाईक कंडिशन आहे ती खूप बेटर झाली आहे. आणि नवीन कपडे घेतल्यावर जिममध्ये घालायची मजाच काही वेगळी असते. तुम्हाला त्याचे लिंक्स पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर पेजवर जा, तिथे लिंक कमेंट करा, तुम्हाला लिंक मिळून जाणार. मी ॲक्च्युली शूज कुठले चॉईस करायचे ते डिसाईड करत होतो, पण मला असं वाटलं की मी तुम्हाला शूज कलेक्शन पण दाखवून द्यायला पाहिजे माझं. म्हणजे इतकं एकदम ब्रँडेड भारी नाही आहे, पण ठीक आहे यार. बघा, म्हणजे मला तरी चांगलं वाटतं माझं शूज कलेक्शन. हे माझं शूज कलेक्शन आहे. लाईक आय एम प्रिटी हॅपी. तर आता मी विचार करतो की मी हा एक शूज घेणार, जो घालून घेणार. हा एक सोबत घेणार, प्लस मी हा एक शूज घेणार व्हाईट. मला वाटतं 3 याच्यामध्ये माझं पूर्ण होऊन जाणार. यार याच्यामध्ये ना न्यू बॅलन्स झालं किंवा जॉर्डन झालं ते वगैरे नाही आहे. मला त्याची खूप जास्ती आवड आहे, बट एक दिवस मी घेणार ते. आता नाही माझ्याकडे, बट एक दिवस घेणार. आता जनरली माझ्याकडे कुठले आहे, पुमा आहे, रिबॉक आहे, त्याच्यानंतर अजून बरेचसे ली कूपर वगैरे आहे. असे शूज आहेत. तर बघूया. शिवानी, एक नवीन शूज घेऊन दे ना यार. काय बोललीस? लाता नाही पाहिजे, नवीन शूज पाहिजे. नवीन शूज पाहिजे एक. नवीन लात प्लीज दे ना यार. नवीन लात. आय थिंक दॅट इज व्हेरी गुड, कारण की त्याच्यामध्येच नाहीये. माझं सॅन्डल कलेक्शन दाखवू जरा. 2 आहे माझ्याकडे सॅन्डल्स, जेम तेम. बॅलन्स घ्यायचंय आणि याला बॅलन्स नसतं ते, न्यू बॅलन्स असतं ते. व्हॉट एव्हर. बॅलन्स नको म्हणू त्याला. मी म्हणू का तुझ्या मेकअपचं सामान खराब? बॅलन्स बिघडला, त्याचं काय चेतन? कुठला बॅलन्स बिघडला? तुझ्याकडे इतके शूज आणि माझ्याकडे काहीच नाही. दिस इज वेअर इज बॅलन्स? अरे पण तुझ्या जे सँडल्स आहेत ते तोडून टाकते तू. माझे हे किती वर्षापासून आहे गाईस. हे मी राईट फ्रॉम माय फर्स्ट जॉब पासून मी कलेक्ट करतोय. हो गया वो फर्स्ट जॉब पासून लिटरली. हार्ट अटॅक येणार मला तुझे एवढे शूज बघून. छान वाटतं ना. कपडे धुणं झालेले आहे, शूज वॉश करून झालेले आहेत. इकडे शिवानीचं चालू आहे शूट्स. हाय शिवानी, व्हॉट्स अप शिव? फीलिंग गुड? चाले का तुझे रील शूट? एक बाकी आहे. यू लुकिंग सो ब्युटिफुल अँड गॉर्जियस. आणि इकडे माझी झाली आंघोळ आणि आता माझं चालू आहे लंच. शिवानीला वेळ आहे कारण की ती रील शूट करता येतात. लंच साठी आहे मित्रांनो आज कोबीची भाजी, दाल, थोडेसे कांदे आणि भरपूर सारा राईस. त्याच्यावर जिरा पण आहे. तर फटाफट जेवण करून घेतो कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे. शिवानीला तर वेळ आहे. अँड यु नो लाईक सी यू. भाई, उद्या आम्हाला एअरपोर्टला 2 वाजता निघायचं आहे. रात्री 3 म्हणजे 3ला ऑलमोस्ट निघायचं आहे. 4ला पोहोचायचं आहे. 6:30ची वगैरे फ्लाईट आहे आमची.
आणि उद्याची आमची अजून पॅकिंग स्टार्ट नाही झाली आहे फक्त या बाईमुळे. सकाळपासून काहीतरी फालतूगिरी करत आहे तू. फालतूगिरीने काम करत आहे. अरे पण शिवानी पॅकिंग कधी करायची यार. बस हेच करत असेल का गाईज? बघितलं तुमच्याकडे किती मेहनत चालू आहे याची. होय माझ्यासाठी कधी मेहनत करशील? तुझ्यासाठी मी पूर्ण, हिच्यासाठी ना मी पूर्ण अख्खा दिवस थांबलोय गाईज की मला पॅकिंग करायची आहे. शिवानी प्लीज चल प्लीज चल. आणि काही ऐकत नाही. मला असं वाटतं की आता शिवसाठी थोडस थांबणं बंद करायला पाहिजे आणि स्वतःहूनच पॅकिंग करून घ्यायला पाहिजे. चला झालंय माझं. जीवावर ऍक्च्युली मला पण येतं पॅकिंग करायला. जीवावर नको येऊ देऊ. चला बाई माझ्या. ते आपण नाही करायची का पॅकिंग? सगळं तिकडे गेल्यावरच घेऊन घेऊ. चालेल. डन का? एवढे पैसे वाले नाहीये आपण. ते पण आहे. एवढं पैसे नाही गाईज आपल्याकडे. तुम्ही जर फॉलो कराल तर आम्हाला युट्यूबने पण काही अर्न होणार, त्याच्याने शॉपिंग करू. तर फॉलो करा आणि कमेंट पण करा आणि हाईप पण करा. तर हे बघा गाईज पूर्ण त्यांनी काढून ठेवलेलं आहे. माझं अजून बाकी आहे. तुला माहितीये ना काय करायचं? तुला जसं हे ओपन करायचं आणि काढायचंय. हा ते तर चालू करायचं का? बॅग्स काढायच्या का आपल्या? काढायच्या का बॅग्स? काय शिवानीची पॅकिंग चालू झालेली आहे. ती पहिली छोटी बॅग ट्राय करताय, नाही बसली तर मोठी बॅग. दिस इज माय बॅग आणि दिस इज माय प्रोटीन. तुला काय म्हणायचं शिवानी? करते लवकर करते. सोफा माझी कसं तरी मी माऊन कुपसून ठेवायचं ट्राय करत आहे. एवढे भरले आहे बट अजून एवढे सगळे भरायचे आहे. माहिती नाही या छोट्या बॅग मध्ये कसे जाणार आहे. आणि हा बघा मी मुलगी असून एवढी छोटी बॅग घेत आहे आणि हा मुलगा असून एवढी मोठी बॅग घेत आहे. गाईज यू कॅन रिलेट. लिटरली नाही आहे तिथे थंडी. फक्त स्टाईल मारायला पाहिजे तुला बस. वा 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 वा. म्हणजे स्वतःच्या जॅकेट साठी जागा आहे आणि बायकोच्या कपड्यांसाठी जागा नाहीये. बिचारी बोललो ना की मोठी बॅग आहे कारण की माझे पॅन्ट पण खूप मोठे मोठे असतात यार. बघ सीट पॉकेटला किती जास्त जागा लागतात. तुमचे कपडे काय एकदम रुमाल सारखे असतात. एवढी घडी होते रुमाल. वा वा वा. असं काही नाहीये. एवढीशी घडी आम्ही करतो म्हणून तेवढीशी घडी होतं. चल ठीक आहे. हे घे. हो हे घे नको करू. हे नको करू. कोण करू यार चेतन कर यार. याची मला छोटी घडी जॅकेटच घे. याची मला छोटी घडी करून दाखवतो तुझ्या ड्रेस. मी माझे जीन्स ठेवले ना इथे. हे दिसतंय ना जीन्स तेवढीच आहे ना. मग जाड आहे. वा नाईस गाईस. लॉजिक खूप चांगला आहे. तुम्ही यूज नका करू. त्याच्यानंतर मी पुढे जाणार मला 3 जीन्स लागले तर 3 झाले. 4 पण झाले. त्याच्यानंतर चटणी पण झाली आहे. वा पागल सारखं बडबड करताय. मी आठवतो मी सगळं मध्ये काय करते की पहिल्या लुक साठी मला बघितलं सगळ्या इमोट विसरलो मी. तू तेव्हापासून जे म्हणते काय सांग? काय? लुंगी. मला माहिती होतं तू विसरणार आहे म्हणून मी ऑलरेडी तुझ्या याच्यामध्ये टाकून ठेवली आहे सगळ्यात खाली. मी ते तुला सांगणार होती जोपर्यंत तुझं लक्षात नसतं आलं. पण आता तुझं लक्षात आलं म्हणून मला लक्षात राहते ना म्हणून मी ऑलरेडी टाकून ठेवलं त्याच्यामध्ये. कुठे टाकले मग तू? बायको पाहिजे गाईस. बायको पाहिजे. मी थोडा नाही म्हटलं. लवकर लग्न करा आणि खुश राहा बाई. सिंपल. तर माझ्या कसं येतं माझी जरा मसाज चालू आहे आता. म्हटलं वॉश करायच्या आधी थोडं तेल लावते केसांना. थोडे ड्राय वाटत होते. बट तू जरा दोन्ही हात कर ना. एका हात एक नाही. पहिले कसं असतं मॅडम आमच्या सलूनमध्ये तुम्ही जर आले ना तर कसं असतं की पहिले आम्ही तेल लावतो प्रॉपर. सगळ्या रूट्सला तेल लावावं लागतं. कसं आहे दोन्ही हात खराब केला तर मी हे कसं पकडणार ना. आमच्याकडे हायजीन पण खूप इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे असं पूर्ण तेल लावलं की पण 2 हाताने मसाज करणार. मला वाटतं सर की तुम्ही ते पहिले साईडने ठेवा. मला वाटतं मी असं टाकून द्या पूर्ण. नाही नवऱ्यांचं ऐका. जेव्हा नवरा सांगतात ना तर तू लॉजिकली बोलते. मी तिला आधीच बोललो होतो की मोठी बॅग घे. हे बिचारी छोटी बॅग जीवाच्या वरती कपडे भरलेले आता बसत नाहीये. आता ही मोठी बॅग घेत आहे. मी तुला आधीच बोललो होतो ना. आता ही इतकं चांगलं रेड जॅकेट कॅन्सल करणार होती जे तिने या ट्रिप साठी घेतलंय बरं. अरे माझं नाव पहिले संजय होतं भाई. दूरदृष्टी असते मला. दूरदृष्टी. हा महाभारत मधला संजय. गाईज मीला थोडस महाभारतचं ज्ञान दिलंय की होई संजय की आता अर्जुनवर टिकलेली ती. समजलं तुला संजय कोण आहे? मला कृष्ण वाटलं पाहिजे. हा तर माझं नाव संजय होतं आधी. मी इथे बसून तिकडे काय चालू आहे ते माहिती करत होतो म्हणून तिला मी सजेशन दिलंय. चल घे आता लवकर.
यार का करावं लागतं पॅकिंग. पॅकिंगला कोणीतरी पाहिजे जे येईल आणि आपलं पॅकिंग करून देईल. नाही होत आहे चेतन, नाही होत आहे. अगं तुला एवढा चांगला नवरा दिलाय देवानी, पण तू यूज नाही करत आहे का शिवानी? तू बघितलं नाही खरं ना? तू राईम केलाय. एवढा एवढा चांगला नवरा दिलाय देवानी. एवढा चांगला नवरा दिलाय देवानी, तू यूज नाही करताय का शिवानी? काय भारी म्हटली बाई लाईन, गजब. खरंय ते, खरंय खरं आहे ते. काय करायचं. माझं ऐकशील ना, तुझी पॅकिंग पूर्ण शॉर्ट होऊन जाणार, कळलं? तुझी लाईफ पूर्ण शॉर्ट होऊन जाणार, कळलं? लिटरली 2 तासापासून आम्ही पॅकिंगच करतोय. हा बाई. आणि शिवानी स्वतः अरे काढून ठेवलंय सगळं, होऊन जाईल 5 मिनिटांमध्ये. मला माहिती होतं हेच होणार आहे आपलं. भाई फायनली पॅकिंग झाले आमच्या दोघांची पण. आता वी आर रेडी फॉर द फ्लाईट. आमची फ्लाईट एकदम सकाळी सकाळी आहे, तर आम्हाला घरून 3 वाजताच निघावं लागेल. तर सगळं रेडी करून आम्ही झोपणार आहे. आणि आता माझं झालंय डिनरचा टाइम. तर डिनरमध्ये आहे आता पनीर पराठा, व्हेरी व्हेरी हेल्दी, आणि फुलकोबीची भाजी. मला हे 2 कॉम्बिनेशन खूप जास्त आवडते. तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि नाही जर तुम्ही ट्राय केलं असेल तर नक्की ट्राय करा, खूप छान लागतं. जे शिवानीचा वेट करतोय मी, ती बाहेर गेली, तिला वेळ आहे थोडासा. बस भेटू तुम्हाला नंतर. तर फायनली आमची फॉरेनर मॅडम आलेली आहे. काय करायला गेलो होते? मेडिक्युअर पेडिक्युअर. काय आहे पेडिक्युअर? मला एवढा पचका झाला, मी तुम्हाला सांगते. पहिले मी करून घेतले नेल्स आणि मग मी गेली वॅक्स वगैरे करायला. तर मग त्या काय बोलते, मी त्यांना म्हटले की मॅनिक्युअर पेडिक्युअर करायचं, तर त्या बोलल्या की नाही, तुझ्या आता नेल्स लावल्या, मॅनिक्युअर वगैरे तर होणार नाही, तुला पेडिक्युअर करून घ्या. तर काय असतं? मॅनिक्युअर असते हाताचं, पेडिक्युअर असते पायाचं. सो मग मी आता पेडिक्युअर करायला गेली. मेनिक्युअर तुझं झालं नसतं कारण की नेल्स लावलेत. नाही, तर त्याच्यामुळे माझं मॅनिक्युअर तर झालं नाही. पेडिक्युअर मस्त करून घेतलं आणि जस्ट मला वाटलं 1 तास होऊन जाईल यार, आणि 2 तास लागले. मी 9ला नाही 9:30ला गेली होती मी. तो 11:30 वाजले ना. 1.5 तास झाल्या. मी हिला पहिलेच मला बोललो लिटरली हेअर वॉश करायचे होते. आता हेअर वॉश पण नाही होणार आहे, कारण की म्हटलं आता झोपते आणि मग सकाळी उठून 2 वाजता मी हेअर वॉश करणार. आम्हाला उठायचं आहे 2 वाजता आणि आता वाजल्यात 11:20 झाल्यात. मॅडम आता आलात घरी. यार चेतन, तुला फक्त एक दिवस तू 2 तास झोपू शकतो. एक दिवस तू 2 तास झोपूच शकतो. भाई उद्या किती मोठी ट्रिप आहे, पहिला दिवस आहे, तिथे मला असं झोपेत नाही राहायचंय. काही नाही, प्लेन मध्ये झोपून जाशील. मला तर माहिती नाही आपण 2 वाजता उठणार आहे की नाही. पहिली गोष्ट उठणार वेड आहेस का? मला तूच मजा कर, तूच मस्ती करणार आहे. तुझं उठले नाही डायरेक्ट पाणी टाकणार आहे डोक्यावर. आत्ताच सांगतो तुमच्या समोर, डायरेक्ट पाणी. सो गाईज, हे सगळं चालत राहील. हा व्लॉग थोडा छोटा होता, बट आम्ही कन्सिस्टंट राहायचा प्लॅन केला आहे, म्हणून आम्ही टाकू. छोटा असेल, जे पण असेल कंटेंट, छोटा मोठा होईल. मध्ये मध्ये असं होईल की डेली व्लॉग्स मध्ये होतात असं की छोटे असतात मोठे असतात व्हिडिओ, बट कन्सिस्टन्सी मॅटर करते. तुमचं प्रेम मॅटर करते, रोज तेच, तर ते मॅटर करते जास्ती. तर येस, आणि तुम्ही आमचा हा व्लॉग बघणार आहे जे न्यू इयरच्या दिवशी. सो मेनी हॅपी न्यू इयर होती. सो हॅपी न्यू इयर गाईज. नवीन वर्षाच्या तुमच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. लास्ट इयर आमचा जसा एकदम सरप्राइझिंगली खूप छान गेला. आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केली, आम्ही रील स्टार्ट केलं, आम्ही इतकं त्याच्यामध्ये ग्रो झालो. तर तुमची पण अशीच काही इच्छा असेल तर ते नक्की पूर्ण व्हावं. आम्हाला लिटरली खूप लोक मिळतात आणि असं भेटतात म्हणजे, आणि म्हणतात की तुम्ही यावर्षी स्टार्ट केलं आणि तुम्ही एवढे ग्रो झाले, बट दिस इज ऑल बिकॉज ऑफ यू गाईज. तुम्ही खूप आम्हाला प्रेम दिलं. 2025 आमच्या लाईफचा बेस्ट इयर होता आतापर्यंत, कारण की एवढी ब्लेसिंग्स, एवढ्या लोकांकडनं भेटणं, एवढी मोठी फॅमिली ग्रो करणं, इट्स नॉट अ जोक. हे सगळं पॉसिबल झालं फक्त तुमच्यामुळे. तर असाच हा सपोर्ट, प्रेम, आणि 2026 मध्ये पण आम्हाला भेटेल आणि अजून जास्त भेटेल असं आम्ही अपेक्षा करतो. आम्ही ठरवलंय की आम्ही जेवढी मेहनत यावर्षी केली तेवढी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आम्ही नेक्स्ट इयरला करू. आणि त्याची सुरुवात आम्ही या मंथपासूनच 2 वीकपासून केली आहे. तुम्ही आमची कन्सिस्टन्सी बघू शकता ब्लॉगवर, आम्ही किती मेहनत करतोय. आणि आम्ही हीच कन्सिस्टन्सी घेऊन नेक्स्ट इयर आणि त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा ट्राय करू नेक्स्ट इयरला. आणि आणि मला हे सांगायचं होतं की हे तर झालं आमच्याबद्दल. आता तुम्ही पण तुमचा एक काही गोल असेल 2026 तर ते लिहून ठेवा. ते रोज डोळ्यांसमोर बघा आणि त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करा. मॅनिफेस्ट करा. मॅनिफेस्टेशन वर्क्स. आम्ही खूप जास्त असं एक्सपिरियन्स केला त्या गोष्टीला. तुम्ही पण करा मॅनिफेस्ट आणि वर्क करा. आणि आमचं 2025 मध्ये जी गोष्ट मी शिकली
ठीक आहे, मी ते शेअर करते. मला म्हणजे असं शेअर करावं वाटत आहे तर मी करते. सो म्हणजे जेव्हा आम्ही व्लॉगिंग स्टार्ट करणार होतो, व्लॉगिंग नाही म्हणजे इन जनरल कंटेंट क्रिएशन स्टार्ट करणार होतो, तेव्हा स्वतःवर खूप थोडे डाऊट्स आले होते. स्टार्टिंगला सगळ्यांनाच येतं. आणि मी फक्त एवढं सांगू शकते की जर तुम्हाला पण असं काहीतरी कंटेंट क्रिएशनमध्ये किंवा असं काही करायचं असेल, खूप सगळे डाऊट्स येणार मनामध्ये, बट त्याचा न विचार करता तुम्ही चालू करा. बस चालू करा तुम्ही. काहीही झालं नाही झालं तर ठीक आहे, काय लॉस काय आहे तुमचं त्याच्यामध्ये? नाही झालं तर तुम्ही तर ट्राय करा ना. ट्राय करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आणि नाही. ट्राय करून झालं तर मग तुम्हाला एक नवीन लाईफ जर मिळणार, झालं एक तर नवीन हॉबी मिळणार. जस्ट इमॅजिन Yes. यार, तुम्ही चालू केलं आणि झालं तर किती बढिया होऊन जाणार. तर येस गाईज, असा होता हा व्लॉग. आय होप की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा आणि हॅपी 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 न्यू इयर फ्रॉम बोथ ऑफ अस. चलो भेटूया उद्या. बाय.